लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात इथे आपण पाहत असतो की रम्या अंगावर साडी टाकून पाहत असते. तितक्यातच इथे आलेली असते ती म्हणजे वसू. आता वसू आल्याबरोबर म्हणत असते की अगं रम्या, ही तर काव्याने रिजेक्ट केली होती ना. तेव्हा इथे रम्या म्हणत असते काव्याने तर रिजेक्ट केली होती, मात्र पार्थला ती आवडली होती, त्यामुळेच मी घेऊन आली ही साडी, असं इथे रम्या म्हणत असते. आता ती म्हणत असते कशी दिसते सांग ना मलाही. तेव्हा इथे वसू म्हणते हो गं, तुला छानच दिसते, हा रंग देखील तुला खुलून दिसतोय, पण अगं तुला कळतंय का, पार्थ आणि काव्याचं लग्न होणार आहे तरी देखील तू असं का बोलतेस, खरं मला रम्या तुझं कळतच नाही. आता इथे रम्या मात्र तिच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही आणि आता म्हणते थांब थांब, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे, असं म्हणून कपाटाकडे जाते आणि ती पांढरी साडी काढते. या साड्यासोबत खरं ती पांढरी साडी देखील तिने तिच्या खोलीत आणून ठेवलेली असते. आणल्याबरोबर आता इथे वसू फार घाबरलेली असते. आता खरं तर रम्या तिच्या अंगावर टाकते आणि म्हणत असते की आई बाबा गेले तेव्हा तू अशीच साडी घातली असेल ना गं पांढरी. तेव्हा वसू मात्र फार घाबरलेली असते. काय चाललंय रम्या तुझं, सांग बरं, लग्नात अशी साडी कोण घालतं आणि कशामुळे तू आणली आहेस. तेव्हा इथे रम्या म्हणते अगं आई तुझ्यासाठी नाही आणली. ती आता स्वतःच्या अंगावर टाकते आणि म्हणत असते की मला कशी दिसते सांग बरं. अगं कुठे काय कशी गरज पडेल हे सांगता येतं का आपल्याला, त्यामुळेच मी आणून ठेवली आहे. हे रम्याचं बोलणं ऐकून खरं वसू इथे फार घाबरलेली असते. तिला म्हणत असते काय चाललंय रम्या, अशी का वागतेस हे मला खरं तर कळतच नाही रम्या तुझं, असं इथे वसू म्हणत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला काव्या आणि नंदिनी बाप्पासमोर हात जोडून उभा राहिलेले असतात. आता ह्या दोघी एकमेकाशी बोलत असतात. आता इथे नंदिनी म्हणत असते की काव्या, आपल्या दोघीचा बस्ता बांधून देखील झाला. तेव्हा इथे काव्या म्हणत असते हो ना गं, तुला नाही असं वाटत की मागच्या वेळेसपेक्षा ह्या वेळेच्या बस्त्यात खूप मज्जा आली म्हणून, असं इथे काव्या. आता इथे नंदिनी म्हणत असते येणारच की मज्जा, अगं मागच्या वेळेस फक्त माझ्या एकटीचा बस्ता होता, पण ह्या वेळेस तुझा देखील बस्ता आहे म्हणजे येणारच की मग मज्जा, असं इथे नंदिनी तिला चिडवतच म्हणत. इथे काव्या म्हणतात असं नाही गं ताई, पण तुला सांगू का, आपले जर आपल्याला इशारा करून साडी निवडायला मदत करणार असतील तर हा बस्ता यादगार होणारच ना गं ताई, असं इथे काव्या म्हणत असते. तेव्हा नंदिनी देखील म्हणते अगदी खरं आहे, ह्या सर्व गोष्टी करताना मला देखील फार छान वाटत आहे, असं म्हणून ह्या दोघी खरं एकमेकीला मिठी मारत असतात. आता ह्या दोघी मिठी मारत असतात तितक्यातच भागणं आलेली असते, ती म्हणजे रम्या. आता रम्या खरं तर तिच्या इतक्या जवळ असते त्या दोघीच्या की ह्या दोघी अक्षरशः घाबरलेल्या असतात. आता घाबरल्या असल्यामुळे त्या लगेच दोघी देखील म्हणतात काय चाललंय रम्या, तू वेडी वगैरे आहेस का, इतकं असं अचानक कोण येऊन उभं राहतं, असं इथे ह्या दोघे देखील रम्याला म्हणत असतात. तेव्हा इथे रम्या म्हणत असतात घाबरलात का तुम्ही, सॉरी सॉरी, अगं काय आहे ना, मी इथं तुमच्याशी बोलण्यासाठी आले होते, पण मात्र तुमच्या दोघी बहिणीच्या छान अशा गप्पा रंगल्या होत्या, तुम्हाला मी डिस्टर्ब नको म्हणून अशी मागे उभा राहिली होती, पण आता झालंय का तुमचं बोलणं, मी बोलू शकते का, असं इथे रम्या म्हणत असते. तेव्हा ह्या दोघी देखील म्हणतात हा बोल, काय काम आहे तुझं. तेव्हा इथे रम्या म्हणत असते की अगं एक मला सांगायचं होतं तुम्हाला, अगं तुमचे चेहरे बघा ना किती डल झाले आहेत, एकच प्रोग्राम झाला आहे आता आणि तुमचे चेहरे एकदम थकल्यासारखे वाटतात. आता मला माहीत आहे तुमच्या चेहऱ्यावर तर प्रेमाचा ग्लो वगैरे आलाच आहे, मात्र तरी देखील चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे हा सगळा काही थकवा, असंही ते रम्या म्हणत असतात. नवरी मुलीचा चेहरा असा छान असा चमकदार दिसायला हवं. मी तुम्हाला एक सजेस्ट करू का, माझ्याकडे छान असा मास्क आहे, जो बाहेर भेटतो ना कोरियन वगैरे, त्याच्यापेक्षा छान माझ्याकडे मास्क आहे, तो जर तुम्ही लावला ना तुमचा चेहरा कसा ग्लो करतोय. तर आता तुम्हाला रूममध्ये घेऊन जाते, छान असा अर्धा तास तुम्ही तो मास्क लावून झोपा आणि नंतर बघा तुमचा चेहराला किती छान ग्लो येतो आणि तो लग्नापर्यंत टिकून पण राहील, असंही ते रम्या म्हणत असते. तेव्हा इथे नंदिनी आणि काव्या म्हणत असते नको नको, काही गरज नाही, पण आम्हाला नकोच. पण मात्र ही रम्या अजिबात त्या दोघीचं देखील ऐकत नाही आणि त्यांनाही ते रूममध्ये घेऊन जात असते. आता इकडे खरं तर रम्याने त्या दोघीला देखील तिच्या रूममध्ये घेऊन गेलेली असते आणि त्या दोघीला देखील इथे फेस मास्क लावलेला असतो चेहऱ्याला. आता इथे नंदिनीचा तर झालेला असतो, काव्याला ती इथे लावित असते. तेव्हा इथे नंदिनीला रम्या विचारत असते तुला चुरचुरत वगैरे काही नाही ना. तेव्हा नंदिनी म्हणते नाही अजिबातच नाही, खरं छान थंड असं मला वाटत आहे. आता इथे रम्या सांगत असते अगं आपल्या डोळ्याखालचं काळं वगैरे असतं ना ते देखील या मास्कने कमी होतं, असं इथे रम्या म्हणत असते. अगं जाऊ द्या, तेवढाच तुम्हाला दोघीला आराम देखील मिळेल, असं इथे रम्या म्हणत असते. आणि जेव्हा तुम्ही अर्ध्या तासाने उठाल, तुमचे डोळे उघडाल, तेव्हा तुम्हीच तुमच्या चेहऱ्याला ओळखणार नाही. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते म्हणजे प्लॅस्टिक सर्जरी वगैरेच का, असं इथे नंदिनी म्हणत असते. तेव्हा इथे काव्या देखील म्हणते खरं सांगू का रम्या, खरंच मला फार छान वाटत आहे, थंड थंड छान वाटत आहे आणि याचा सुगंध देखील किती छान येत आहे, असं इथे काव्या म्हणत असतात. आता इथे रम्या म्हणत असते आवडला ना तुम्हाला. आता इथे दोघी देखील मान हलवतात. तेव्हा रम्या म्हणते मग अर्धा तास स्वस्त पडून राहा, अर्ध्या तासातच तुम्हाला या रम्याची जादू कळेल, असं इथे रम्या म्हणत. आता ह्या दोघी तर छान अशा आराम करत असतात. मात्र इकडे ह्या वसूने हे बोलणं ऐकल्यामुळे खरं वसू फार घाबरलेले असते. वसू म्हणत असते की जादू का, काय जादू करणार आहेस रम्या
रम्या तू काय चाललंय तुझं, सांग बरं मला. हा मास्क त्यांच्या चेहऱ्यावर का लावलास, आत्ताच्या आत्ता काढून टाक. अगं तू उघड ह्या सर्व गोष्टी का करतेस कळतच नाही. हा मास्क आपल्या घरात वादळ आणू शकतो हे तुला कळत कसं नाही. हे वसूचं बोलणं ऐकून रम्या तिला जवळ बोलवते आणि म्हणत असते तुझ्या पण लावू का चेहऱ्याला, असंही ते रम्याने बोलल्याबरोबर खरं वसू फार घाबरलेली असते. आता रम्या तिथून निघून गेलेली असते, मात्र वसू त्या दोघीच्या जवळ जाते आणि त्यांना पाहते. आता ती घाबरतच खाली इथे जात असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला माननीचं इकडं खरं तर सगळ्यांना फोन लावणं सुरू असतं. इथे नातेवाईकांना मित्रमैत्रिणीला सगळ्यांना इथे माननी फोन लावित असते. आता इथे माननी फोनवर बोलत असते की अहो पाटील ताई, हो मला कळतंय माझ्या मुलांचे लग्न झाले आहेत, मात्र ह्या सर्व गोष्टी सिक्रेट आहेत. उद्या तुम्ही या, मेहंदी आहे, आपण छान गप्पा मारूया, धमाल करूया आणि तुमच्या सुनाला देखील घेऊन ये, असंही ते माननी म्हणत असते. आता इकडे खरं तर माननीची लिस्ट तयार करणं सुरू असतं. कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या आहेत, काय राहिल्यात, ह्या सर्व गोष्टीवरती इथे स्वतःच्याच मनाशी बोलत असते. तितक्यातच धडकन येतात ते म्हणजे जीवा आणि पार्थ. एकदम लहान लेकरासारखे त्यांना आता इथे जोरात भुवा करतात. तेव्हा इथे माननी मात्र फार घाबरलेली असते. आता इथे माननी म्हणत असते काय मेलं असं कोण करतं सांगा बरं, घाबरले की मी. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो की खरंच मला तर तुला घट्ट अशी मिठी मारावशी वाटते आता. तेव्हा इथे पार्थ देखील म्हणतो हो ना, माझी एकटी माय किती काम करते, किती राबराब राबते. तेव्हा इथे माननी म्हणत असते की काय एवढं प्रेम का होतं चाललंय. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो खरं तर तू आमच्यावर किती प्रेम करते, सुनावर किती प्रेम करते, इतकं कोण करतं सांग बरं मला, असं इथे पार्थ आणि जीवा म्हणत असतात. इथे माननी म्हणत असते की काय चाललंय हे, मध्येच काय कुठून आणलंय खूळ तुम्ही. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतं मध्येच काही नाही, खरं सांगू का आई तुला, किती तू समजदारस, किती प्रेमस, अशी सासू कुठे असेल सांग बरं मला, इतकं सगळं कोण करतं, असं इथे पार्थ म्हणत असतो. आता इथे जीवा देखील म्हणतो आई तू किती करते सुनासाठी, तुझ्यासाठी सुना काय करतेस सांग बरं मला. तेव्हा इथे पार्थ देखील म्हणतो हो तुझ्या सुना दोन्ही जी आहेत का त्या एकदम बिलंदर आहेत बघ. तेव्हा इथे जीवा देखील म्हणतो हो ना, अगं ही नंदिनी आहे ना 2 काम करते आणि सांगते 10 काम केलेत म्हणून. आता लगेच पार्थ म्हणत असतो की अरे नंदिनी काम तरी करतात, मात्र ही काव्या हातात 2 पुस्तकं असतात आणि काय माहिती अभ्यास करतात का नाही, नुसतं आव दाखवतात, असं इथे पार्थ म्हणतो. आता इथे लगेच जीवा म्हणत असतो आई तू वेळेत लक्ष दे बरं का, वेळ जर एकदा निघून गेली ना ही नंदिनी मला आणि काव्या पार्थ दादाला घेऊन ह्या घरातून निघून जाईल. अगं आई मग तुला हे मुलं दिवस दिवस घरी दिसायचे नाहीत, मग राहा म्हातारी दोघंच एकटे घरात, असं इथे जीवा म्हणते. ते माननी खरं पार्थला आणि जीवाला एक एक धपाटा मारते आणि म्हणत असते काय रे मेल्यांनो तुम्ही मला म्हातारी म्हणताय आम्हाला. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो अगं आई हे कलयुग आहे, कलयुग, यात काही पण होऊ शकतं. तेव्हा इथे माननी म्हणे मग त्या कलियुगातले तुम्ही म्हणता आहात का, असं म्हणून दोघाला देखील इथे जोरात धपाटे देत असते इथे माननी. आता हे खरं मुद्दामच माननीची इथे खेचत असतात. तितक्यातच इथे दरवाजाची बेल वाजते. आता बेल वाजल्याबरोबर इथे पार्थ म्हणत असतो की आली आमच्या लग्नाची पत्रिका आली, असं म्हणून हे दोघे देखील इथे पत्रिका आणण्यासाठी आलेले असतात. आता इथे जीवानी खरं तर पत्रिकाचा बॉक्स हातात घेतलेला असतो, मात्र इथे पार्थला अजिबात दम नसतो. पार्थ म्हणत असतो की माझी आणि काव्याची पत्रिका मला बघायची आहे. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो की अरे आईने सांगितली आधी देवापुढे ठेवायची, थांब ना जरा, दम कसा नाही निघत तुला. तितक्यातच इथे येते वसू आल्याबरोबर म्हणत असते की रम्याने काव्या आणि नंदिनीला फेस मास्क लावून झोपवलं आहे. हे ऐकल्याबरोबर हे दोघे देखील धावत जातात त्यांच्याकडे. आता इकडे खरं तर काव्याने स्वतःच्या चेहऱ्यावर नॅपकिन लावून झोपलेली असते. आता इकडे खरं पार्थ धावतच येतो तिच्या चेहऱ्यावरची तो नॅपकिन काढतो. तेव्हा मात्र इथे काव्या फार घाबरलेली असते. काय झालं तुम्हाला पार्थ, असं म्हटल्याबरोबर इथे पार्थ खरं तिचा चेहरा हातात घेतो म्हणत असतो की काय झालं तुम्हाला, काही झालं तर नाही ना काव्या, असं इथे पार्थ म्हणत असतो. तेव्हा इकडे जीवा देखील म्हणतो नंदिनी कुठे. तेव्हा इथे रम्या म्हणते हो आहे ना ती इथे वॉशरूममध्ये आहे, असं इथे रम्या म्हणत असते. तेव्हा इथे नंदिनी रूमच्या बाहेर येते आणि म्हणत असते की खरंच रम्या खूप छान वाटलं, थँक्यू सो मच. आता इथे रम्या म्हणत असते हो ना छान वाटलं ना, मी आता तुमच्यासाठी बर्फ लावते, बर्फ घेऊन येते खालनं, असं म्हणून रम्या इथून निघून गेलेली असते. आता इथे रम्या गेल्याबरोबर खरं जीवा नंदिनीकडे जातो. नंदिनी तुला काही नाही झालं, असं इथे जीवा घाबरतच म्हणत असतो. तेव्हा नंदिनी म्हणते काय झालं नेमकं, तुम्ही का असे म्हणत आहात. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो की आम्हाला वसू आत्या म्हणले की रम्याने तुमच्या चेहऱ्याला फेस मास्क लावला आहे. तेव्हा काव्य म्हणते हो लावलंय ना, मग तुम्ही दोघे इतके का घाबरलात. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो आम्हाला वाटलं की त्या फेस पॅकमध्ये रम्याने काहीतरी असं मिसळलं असेल त्यामुळे तुमचा चेहरा खराब होईल. तेव्हा इथे काव्या म्हणत असते काही काय पार्थ बोलताय, असं इथे काव्या म्हणते. मात्र इथे नंदिनी म्हणत असते नाही बरोबर आहे तुमचं, सुरुवातीला खरं मला देखील भीती वाटली होती पण असं काहीही झालं नाही, तिच्या वागण्यावर कुणालाही असं वाटू शकतं, असं इथे नंदिनी म्हणत असते. आता इथे काव्या म्हणत असते की आमचा छान असा
फेशियल इथे झालेला आहे. मला खूप छान वाटत आहे असं ते काव्याने म्हटल्याबरोबर पार्थ म्हणत असतो, काव्या तुम्हाला काय झाले, तुम्ही कसं काय तिच्यावर विश्वास ठेवू शकता, रम्याला हेच करायचं असेल का, रम्या काहीतरी प्लॅन करत असेल असं तर मला वाटत आहे. तेव्हा इथे काव्या म्हणत असते, नाही हो पार्थ, असं काही होणार नाही. आता ताई म्हणते तसं तिच्यावर शंका येणं साहजिक आहे, पण मात्र ती बदलली आहे. आता ज्यूसबद्दल बी आपण पाहितलं ना काय झालं तर, आता खरं तर आपल्या आनंदात तिला सहभागी व्हायचे, मग आपण असं का करावं असं इथे काव्या म्हणत असते. आता इथे काव्या असं देखील म्हणते, हे सर्व काही जाऊ द्या ठीक आहे, इनफॅक्ट मीच तुम्हाला विचारते, कुणाकुणाला वाटतंय की रम्या बदलली आहे. आता हे तिघे देखील काहीच बोलत नाहीत खरं तर इथे, पण मात्र काव्या म्हणत असते की मला तर वाटते रम्या बदलली आहे. आता हे काव्याचं बोलणं ऐकल्यानंतर खरं पार्थ आणि जीवाला आणि नंदिनीला इथे फार धक्का बसलेला असतो की इतक्या लवकर कसं काय रम्यावर ही विश्वास ठेवू शकते असं इथे खरं या तिघांना देखील वाटत असतं. आता इकडं हे सर्व काही रम्याने ऐकलेलं असतं. तेव्हा रम्या स्वतःच्याच पाठीवर म्हणत असते, शाब्बास रम्या, एक विकेट तर पडली असं इथे रम्या स्वतःच्या मनाशीच बोलत असते. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भाग पाहिला खरं अजिबातच विसरू नका. आणि अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.